श्री गुरुचरित्र अध्याय 8 कथासार। श्रोतेहो, श्री गुरुचरित्राचा 8वा अध्याय हा अत्यंत कारुण्यमय आणि तितकाच चमत्कारी आहे। या अध्यायात एका माता आणि तिच्या मतिमंद मुलाच्या उद्धाराची कथा वर्णन केली आहे। नामधारका, मी तुला श्रीगुरु श्रीपाद श्री वल्लभांचे पुढील चरित्र सांगतो। 1. श्रीपाद यती गोकर्णास 3 वर्षे गुप्तपणे राहिले, मग 4 महिने श्रीशैल पर्वतावर राहिले। ते कृष्णा व गोदावरीच्या संगम असलेल्या कुरवपूर गावी गेले। तिथे त्यांच्या कीर्तीचा सुगंध सर्वत्र दरवळला। याच कुरवपूरमध्ये एक विलक्षण घटना घडली, जी आजही भक्तांना धीर देते। त्या गावात एक वेदज्ञ ब्राह्मण राहत असे। त्याची पत्नी अंबिका अतिशय सात्विक होती, पण त्यांच्या नशिबात एक मोठे दुःख होते। त्यांची मुले जगत नसत। अनेक नवस सायास केल्यानंतर त्यांना एक पुत्र झाला, पण तो जन्मतःच मतिमंद होता। मुंज झाल्यानंतर पित्याने त्याला शिकवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या मुलाला साधी अक्षरेही कळत नसत। काही काळाने तो ब्राह्मण मरण पावला आणि अंबिकेवर आभाळ कोसळले। विधवा झालेली अंबिका उदरनिर्वाहासाठी घरोघरी भिक्षा मागू लागली। तिचा मुलगा आता तरुण झाला होता, पण तो काहीच कामधंदा करत नसे। लोक त्याला पाहून निंदा करू लागले। आपल्या वंशाला कलंक लावलास। तुझ्या चिंतेने पिता गेला, तुझ्यामुळे मातेवर भिक्षेची वेळ आली, तुझ्यामुळे पितरांची अधोगती होईल। असे पशुवत जगण्यापेक्षा तू मरत का नाहीस? लोकनिंदेला कंटाळून माय लेकांनी ठरवले की आता जगण्यात अर्थ नाही। दोघेही नदीकाठी आले। तिथे त्यांनी जलसमाधी घेण्याचा निश्चय केला, पण योगायोगाने तिथे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी स्नान करत होते। ओम शांती शांती शांती। मरणापूर्वी त्या सत्पुरुषे दर्शन घ्यावे। बाळांनो, असे का रडताय? असा विचार तुम्हीच्या मनात का आणलात? स्वामी, माझा पुत्र ज्ञानी, विद्वान, दीर्घायुषी, वंदनीय व कीर्तिवान असावा अशी माझी खूप इच्छा होती। तो तर मतिमंद आहे। जगाचे टोमणे आता सहन होत नाही। ह्या जन्मी तर काही उरले नाही, पण पुढच्या जन्मी मला असा पुत्र मिळावा जो ज्ञानी, विद्वान, दीर्घायुषी, वंदनीय व कीर्तिवान असेल। अंबिकेची व्याथा ऐकून श्रीगुरूंना पाझर फुटला। त्यांनी तिला आत्महत्या करण्यापासून रोखले आणि तिला शनिप्रदोष व्रताचे महत्त्व सांगितले।